हॅलो दोस्तो, आज आपण बघतोय एक्झॅक्टली हीट पंप म्हणजे काय. आता हीट पंप म्हणजे काय याच्या अगोदर तुम्ही रेफ्रिजरेटर म्हणजे काय एकदा चेक करून बघा. तर त्या केसमध्ये रेफ्रिजरेटर आणि हीट पंप या दोघांचीही डायग्राम नियर अबाउट सेम आहे. ओके. आता हीट पंप आणि रेफ्रिजरेटर याच्यामध्ये डिफरन्स एकदम छोटीशी गोष्ट आहे. जर तुम्ही रेफ्रिजरेटर आहे तर चेक केला असेल तर एक्झॅक्टली तुम्हाला इनपुट आणि आउटपुट पण लक्षात असतील तर तुम्ही इथं डिफरन्स आरामसे त्याच्यामध्ये सांगू शकता. ओके. सो बेसिकली हीट पंप काय राहतं, ते हीट पंप असं डिव्हाइस असतं जे की कुठून तरी एक्झॅक्टली वर्क एनर्जी घेतं आणि त्याच्यामध्ये हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं. अल्टिमेटली काहीतरी वर्क येतं आणि त्याचं ट्रान्सफर हीट एनर्जी मध्ये करतं. जसं की आता जम्मू काश्मीर किंवा जिथं थोडंसं स्नोवी रिजन राहतो तिथं बघा तुम्ही एखादी रूम असेल आणि जिथं ऑलरेडी जम्मू काश्मीरच्या ठिकाणी बघा टेम्परेचर किती असतं रूमचं, नियर अबाउट मी अज्युम करतो की 5 डिग्री सेल्सिअस. ह्या केसमध्ये काय होतं की टेम्परेचर ऑलरेडी रूमचं 5 डिग्री असते आणि सराउंडिंगचं पण टेम्परेचर त्याच रेंजमध्ये मी अज्युम करतो. म्हणजे खूप कमी राहतं, ह्याच्यापेक्षा पण निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू राहतात. तर मी अज्युम करतो की सराउंडिंगचं टेम्परेचर पण 5 प्लस रूमचे जे तुमच्याकडे जे रूम आहे त्या रूमचं पण टेम्परेचर किती एक्झॅक्टली 5 डिग्री सेल्सिअस. आता काय करायचं असतं, अल्टिमेटली ज्यावेळेस स्नोवी रिजन मध्ये पीपल राहतात, लोक राहतात, त्या केसमध्ये त्यांचं काय टार्गेट असतं की ह्या रूमला जेवढं गरम ठेवतील ह्या 5 डिग्री पेक्षा तर निदान टेम्परेचर वाढवणे हे त्याचं अल्टिमेटली आउटपुट असतं. अशा ठिकाणी कुठलं डिव्हाइस युज करतात तर हीट पंप. हीट पंप काय करतं तर सिम्पली एक हीट पंप डिव्हाइस राहतं ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क ऍड करता. वर्क ऍड करता म्हणजे काय करता, काहीतरी इलेक्ट्रिक सप्लाय करतात. जसं तुम्ही त्याला इलेक्ट्रिक सप्लाय करायला लागला की अल्टिमेटली ते काय करतं, हे सराउंडिंगची जी एअर आहे ज्याचं टेम्परेचर ऑलरेडी 5 डिग्री सेल्सिअस तिथून हीटला एक्स्ट्रॅक्ट करतं आणि हीट कुठं ट्रान्सफर करतं, रूम मध्ये. म्हणून ऑटोमॅटिक रूमचं टेम्परेचर हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज करतं. आता हीट पंपचे डायग्राम जर बघितलं इथं दोन टाईपचे रिझर्व आहेत. हा तुमचा हीट पंप असेल तर त्या केसमध्ये हे तुमचे दोन रिझर्व आहेत, एक लिहिले टू लोअर आणि हे टी हायर लिहिलेलं आहे. टी लोअर आणि टी हायर ह्या गोष्टी काय तर सिम्पली हे तुमचे रिझर्व आहेत. रिझर्वायर म्हणजे काय ऑलरेडी सांगितलेलं आहे, थर्मल रिझर्व म्हणजे असं डिव्हाइस असतं जिथून तुम्ही हीट जरी काढली किंवा त्याच्यामध्ये हीट जरी ऍड केली तरी त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन राहतं. जसं की आता टी लोअरचं जर टेम्परेचर इथलं लोअर टेम्परेचर जर कमी असेल तर त्या केसमध्ये जरी तुम्ही इथून हीट काढली तरी त्याच्या टेम्परेचर मध्ये जास्त फरक पडत नाही. ह्याला बोलतात टी लोअर आणि टी हायर. याचा अर्थ थर्मल रिझर्व आहे. आता आपल्या केसमध्ये बघा, थर्मल रिझर्वायर मध्ये जर ही टी हायर जे की माझं टार्गेट आहे, एक्झॅक्टली ही म्हणजे तुमची काय असणार आहे, रूम. हे माझं आउटपुट आहे ना, जिथं एक्झॅक्टली मला टेम्परेचर वाढवायचं आहे ती म्हणजे कुठली, हे रूम असणार आहे. आणि हे टी लोअर म्हणजे तुमचं कुठलं असणार आहे, सराउंडिंग, जिथून तुम्ही हीटला ट्रान्सफर केलेलं आहे. लक्षात आलं. हे जे आहे तुमचं काय सराउंडिंग, जिथून तुम्हाला हीट काढून घ्यायची आणि कुठे पास करायचे, रूम मध्ये पास करा. इथून तुम्ही हीट काढून घेणार हीट पंप थ्रू आणि ते रूम मध्ये पास करणार. ओके. हे क्यू ए जे लिहिलेलं आहे ह्याला बोलतात हीट ऍब्सॉर्ब. इथून काय करता तुम्ही सराउंडिंग मध्ये हीट ऍब्सॉर्ब करता. आणि क्यू आर म्हणजे काय असतं, हीट रिजेक्ट. हे काय करतं तर अल्टिमेटली अगेन तुमच्या रूमला हीट ट्रान्सफर करून देतं. आता जसं हीट पंप मध्ये बघा, जर इकडून तुमचं काहीतरी वर्क तुम्ही सप्लाय करता, वर्क सप्लाय करता म्हणजे काय करता, मग अशी बोलल्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटीला ऑन करताय. जसं इलेक्ट्रिसिटी ऑन करेल याचा अर्थ तुम्ही हीट पंप वरती काहीतरी काम केलं. जसं तुम्ही हीट इथे इलेक्ट्रिसिटी ऑन केली की वर्क सप्लाय केला, त्या केसमध्ये काय होणार, जे तुमचं सराउंडिंग आहे तिथून हीट ऍब्सॉर्ब केली जाईल आणि कुठं ट्रान्सफर केली जाईल, रूमला, जे की ऑलरेडी तुमचं हायर टेम्परेचर तिथं मेंटेन करायचं. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही चेक करा, इनपुट पॉईंट कोणता रे, हा माझा इनपुट पॉईंट आहे. एक्झॅक्टली माझा जो वर्क सप्लाय केलेला आहे हीट पंपला ते माझा इनपुट पॉईंट. आउटपुट पॉईंट ह्या केसमध्ये कोणता आहे, हीट रिजेक्ट, हा माझा कोणता आउटपुट. कारण माझं टार्गेट काय, रूमला एक्झॅक्टली हीट प्रोव्हाइड करायची किंवा त्याला गरम ठेवायचं, त्याचं टेम्परेचर वाढायचं, हेच माझं टार्गेट आहे. त्या केसमध्ये आउटपुट काय झालं, क्यू आर, इनपुट काय झालं, वर्क डन. आता जर मला हीट पंपची सीओपी फाइंड करायची, सीओपी म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट, किंवा ह्याला सीओपी ला बोलतात कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. जसं तुम्ही हीट इंजिनच्या केसमध्ये किंवा डिव्हाइसच्या भरपूर डिव्हाइसच्या केसमध्ये इफिशियन्सी शब्द ऐकला असेल. इफिशियन्सी म्हणजे त्याचा परफॉर्मन्स. सेमच त्याच केसमध्ये हीट पंपला त्यालाच बोललं जातं सीओपी, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ते आणि इफिशियन्सी दोन्ही कन्सेप्ट नियर अबाउट सेमच आहेत. आता ह्याच्या केसमध्ये काय होतं तर तुमचं आउटपुट अपॉन इनपुट, इफिशियन्सीला पण हाच फॉर्म्युला असतो, आउटपुट अपॉन इनपुट. आता या केसमध्ये आपली सीओपी जर हीट पंपची फाईन करायची असेल तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येणार, सीओपी ऑफ हीट पंप जर मला फाईन करायचे, आउटपुट काय माझ्याकडे, आउटपुट बघा क्यू आर, हीट रिजेक्ट, हे जे आहे माझं काय असणार आहे आउटपुट. इनपुट काय आहे रे माझं या केसमध्ये, इनपुट काय माझं, वर्क डन. ओके. तर याचा अर्थ सीओपी ऑफ हीट पंप लक्षात आलं, सीओपी ऑफ हीट पंप म्हणजे काय असणार, आउटपुट अपॉन इनपुट.
आउटपुट माझ्या केसमध्ये हीट पंपच्या केसमध्ये क्यूआर हीट रिजेक्ट आणि इनपुट काय तुमचं वर्क सप्लाय किंवा वर्क डन. ओके, ह्या केसमध्ये हे झाले सीओपी ऑफ हीट पंप. आता जर ह्याच केसमध्ये जर मी इतर रेफ्रिजरेटर लिहिलं तर इथं थोडंसं आउटपुट बदलतं. आउटपुट त्या केसमध्ये थोडंसं चेंज होतं, जे की तुम्ही कमेंट मध्ये सांगा हीट पंप आणि रेफ्रिजरेटर मध्ये आउटपुट मध्ये काय फरक आहे. ओके, आता हाच झाला सीओपी ऑफ हीट पंप. अजून एक रिलेशन आपल्याला माहिती आहे, सीओपी ऑफ हीट पंप जे असते ते किती असते रे, 1 प्लस सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर. ओके, याचं एक डेरिव्हेशन आहे. जर कुणाला डाऊट असेल तर त्या केसमध्ये प्लीज कमेंट मध्ये सांगा, मी त्याला ट्राय करेल की नेक्स्ट लेक्चर मध्ये ते व्हिडिओ मध्ये कव्हर करायचं. ओके, आय होप की तुम्हाला सीओपी ऑफ हीट पंप समजलं असेल. ह्याच्यामध्ये अजून एक मेनली इम्पॉर्टंट म्हणजे हीट पंप असं डिव्हाइस असतं की काहीतरी वर्क एनर्जीला घेऊन हीट ट्रान्सफर करतं. अल्टिमेटली हीट पंप रेफ्रिजरेटर ह्या दोन्ही केसेस नियर अबाउट डायग्राम सेम आहेत, कन्फ्युजन होऊ नका. इथं जर मी हीट पंपच्या याची रेफ्रिजरेटर लिहिलं तर एक्झॅक्टली डायग्राम तुम्ही अशीच ड्रॉ करता. ओके, पण ह्या केसमध्ये आणि हीट पंपच्या केसमध्ये आणि रेफ्रिजरेटरच्या केसमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे तुमचा आउटपुटचा. ह्या केसमध्ये तुमची हीट रिजेक्ट हे आउटपुट असतं हीट पंपच्या, आणि नेक्स्ट तुमच्या रेफ्रिजरेटरच्या केसमध्ये हीट ऍब्सॉर्ब हे तुमचं आउटपुट असते. ओके,